नमस्कार. जय हिंद. आज पुन्हा आपल्या भेटीला आलोय मी दीपक शिंदे सर. आज आपण बघणार आहोत विज्ञान व तंत्रज्ञान इयत्ता 10वी भाग 1 या ठिकाणी आपण बघणार आहोत. प्रकरण पहिले गुरुत्वाकर्षण या प्रकरणाचा आपण अभ्यास करणार आहोत. प्रकरण क्रमांक 1 गुरुत्वाकर्षण या संदर्भात सविस्तर माहिती आपण समजून घेणार आहोत. अत्यंत महत्त्वाचे प्रकरण आहे. पहिलेच प्रकरण आहे. तर विद्यार्थ्यांनो, गुरुत्वाकर्षण मीन्स ज्याला आपण इंग्रजीमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं म्हणतो. गुरुत्वाकर्षण गुरुत्वीय बल. गुरुत्वाकर्षणाचे बल हे एक वैश्विक बल असून ते केवळ पृथ्वीवरील 2 वस्तूंमध्येच नव्हे तर कोणत्याही 2 खगोलीय वस्तूंमध्ये प्रयुक्त होत असते. यापूर्वी हा आपण अभ्यास केलेला आहे की नेमकं गुरुत्वाकर्षणाचे जे बल आहे, गुरुत्वाकर्षणाचे बल या संदर्भात आपण 9वी मध्ये बराच अभ्यास केलेला आहे. आता सखोल अभ्यास आपण 10वी मध्ये करणार आहोत. पुन्हा एकदा रिपीट करतोय की गुरुत्वाकर्षणाचे बल हे एक वैश्विक बल असून ते केवळ पृथ्वीवरील 2 वस्तूंमध्ये नव्हे तर कोणत्याही युनिव्हर्स मध्ये देखील कोणत्याही 2 खगोलीय वस्तूंमध्ये प्रयुक्त होत असते. आणि हा एक खरंच निसर्गाचा एक मोठा चमत्कारच म्हणावा लागेल की जगामध्ये ज्या असंख्य त्याची आपण संख्येमध्ये आपण काउंटिंग इझिली करू शकत नाही, ज्या अरबो वस्तू आहेत, या प्रत्येक 2 वस्तूमध्ये हे 2 वस्तूंमध्ये हे बल प्रयुक्त होत असते. तर पृथ्वीवरीलच नाही तर अंतराळातील 2 खगोलीय वस्तूंमध्ये देखील हे प्रयुक्त होत असते. हा निसर्गाचा एक चमत्कार आहे आणि याची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. सर्वप्रथम आपलं जे जीवन आहे सुसह्य बनवण्यासाठी सर्वात मोठं योगदान ज्या वैज्ञानिकांचं असतं, ज्या शास्त्रज्ञांचं असतं, त्यांची देखील आपल्याला पूर्ण परिचय माहीत असणं गरजेचं आहे. तर एक थोर शास्त्रज्ञ, महान शास्त्रज्ञ सर आयझॅक न्यूटन यांच्याबद्दल आपण माहिती घेऊया. या ठिकाणी आयझॅक न्यूटन म्हणजे ज्याप्रमाणे मला सांगावं लागेल की म्हणजे पूर्वीच्या 150, 200, 250 वर्षापूर्वीचे जे राजे महाराजे होते त्यांच्याकडे ज्या सुविधा नाहीयेत, त्या सुविधा नव्हत्या, त्याच आपल्याकडे आहेत. अत्यंत तळागाळातील लोकांपर्यंत आहेत. लोअर क्लास, मिडल क्लास पर्यंत त्या सुविधा आहेत. आणि याचं सर्वात मोठं श्रेय जर कोणाला द्यायचं झालं तर ते आपल्या महान वैज्ञानिकांना देणं गरजेचं आहे. म्हणून त्यांचा परिचय असणं गरजेचं आहे. न्यूटन हे मोठे वैज्ञानिक, त्यांच्याबद्दल तुम्हाला मी सांगतो. जन्म यांचा झाला 1642 साली, मृत्यू झाला 1727 साली. तर आधुनिक काळातील एक अग्रगण्य शास्त्रज्ञ म्हणून न्यूटन यांचं नाव घेतलं जातं. जन्म त्यांचा इंग्लंडमध्ये झाला. त्यांनी गतीचे नियम, गतीचे समीकरणे, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत हे सर्व आपल्या प्रिन्सिपिया, त्यांचं एक पुस्तक आहे प्रिन्सिपिया नावाचं, बेस्ड ऑन अ प्रिन्सिपल इज अ प्रिन्सिपिया, या पुस्तकामध्ये हे सर्व मांडणी त्यांनी केलेली आहेच. त्यांच्या आधी, न्यूटन यांच्या आधी केपलर नावाच्या शास्त्रज्ञाने ग्रहांच्या कक्षांचे वर्णन करणारे 3 नियम मांडले होते. ते पण आपण बघणार आहोत, आजच बघणार आहोत आजच्या प्रकरणामध्ये. परंतु ग्रह या नियमाप्रमाणे भ्रमण का करतात, नियम त्यांनी मांडले, पण या नियमानुसार ते भ्रमण का करतात याच्या मागील कारणे त्यांनी दिली नव्हती. रिझन काय, त्यामागे कोणत्या कारणामुळे ते भ्रमण करतात
ही कारणं त्याने दिली नव्हती. न्यूटनने काय केलं? न्यूटन या शास्त्रज्ञाने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत वापरून तेच नियम गणितीय पद्धतीने सिद्ध करून दाखवले. म्हणजे नियम मांडणं जेवढं महत्वाचं आहे तितकंच किंवा त्यापेक्षा अधिक महत्वाचं ते सिद्ध करणं देखील आहे. ते सिद्ध करण्याचं, नियम मांडण्याचं काम केपलर यांनी केलं, सिद्ध करण्याचं काम न्यूटन यांनी केलेलं आहे. न्यूटन या शास्त्रज्ञाने प्रकाश, ध्वनी, उष्णता व गणित या सर्व क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी केली, उल्लेखनीय कामगिरी, जगाला खूप मोठे योगदान त्यांनी दिले. या क्षेत्रामध्ये त्यांनी गणिताच्या एका नवीन शाखेचा शोध लावला. कॅल्क्युलस या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या शाखेचा गणितात व भौतिकशास्त्रात खूप मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. न्यूटन हे खऱ्या अर्थाने एक थोर शास्त्रज्ञ तर होतेच, पण परावर्तक दुर्बीण तयार करणारे ते जगातले पहिले शास्त्रज्ञ होते. अशा या महान शास्त्रज्ञांचा परिचय, परीक्षेला प्रश्न येणार नाही येणार हा नंतरचा भाग आहे. प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करताना परीक्षेला येणार का नाही हा विचार मनात ठेवू नका. शास्त्रज्ञ आहेत, त्यांची संपूर्ण परिचय आपल्याला असला पाहिजे, संपूर्ण माहिती असली पाहिजे, त्यांचं योगदान आपल्याला माहित असलं पाहिजे. फक्त मार्क मिळवण्याच्या दृष्टीने अभ्यास करू नका. कळलं? पुढे आपण जाऊया. तर या ठिकाणी खूप मोठी प्रेरणा घेण्यासारखं एक्झाम्पल आपण बघतोय. तर आकृती 1.1 आपण जे बघतोय, गुरुत्वाकर्षणाच्या बलाची कल्पना व चंद्रावरील गुरुत्वीय बल या संदर्भात ही आकृती आहे. म्हणजे बघा, या ठिकाणी सफरचंदाचं झाड आहे आणि झाडाखाली न्यूटन बसलेले आहेत आणि झाडाचं सफरचंद जेव्हा तुटून खाली पडलं तेव्हा त्यांच्या मनात प्रश्न आला की हे सफरचंद झाडावरून तुटून खाली पडलं, खालीच का पडलं? बघा, मनुष्य वैज्ञानिक कसा होतो किंवा एक वैज्ञानिक कसा विचार करतो किंवा अशा प्रकारचा विचार तुमच्या मनात येतो किंवा नाही येत हा विचार सुद्धा तुम्ही आज करायला हवा. मग सफरचंदला ऑप्शन भरपूर होते. म्हणजे या ठिकाणी जर सफरचंद आहे तर हे खाली पण येऊ शकतं, तिरकं पण जाऊ शकतं, लेफ्टलाही जाऊ शकतं, सरळ रेषेत पण जाऊ शकतं, वरती पण जाऊ शकतं. अनेक मार्ग आहेत. या सर्व मार्गातनं तो खालीच का आला? लेफ्ट, राईट, अप का नाही गेला? हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये आला. सफरचंद खाली का आला? विचार करा की हा प्रश्न न्यूटन या शास्त्रज्ञाच्या मनात येण्यापूर्वी जगामध्ये किती वेळा सफरचंद पडलं झाडातून खाली? आता हा विचार आपण करा. किती, त्याची काय संख्या आपण सांगू शकत नाही, अनगिनत. किती लोकांनी ते पडताना बघितलं असेल, परंतु त्यांच्या मनात हा प्रश्न कधीच नाही आला. सफरचंद पडलं, सफरचंद उचललं, खाल्लं, विषय संपला. ही सुरुवात झाली वैज्ञानिकाच्या विचाराची सुरुवात झाली. त्यावेळेस त्यांनी अभ्यास केला तेव्हा त्यांना लक्षात आलं की एक शक्ती आहे, कोणती तरी ताकद आहे, दॅट इज अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स, गुरुत्वीय बल. याचा त्यांनी शोध लावला की गुरुत्वीय बलामुळे ते शक्य आहे. या ठिकाणी आकृती आपण एक बघतोय की दोरीला बांधलेला वर्तुळाकार कक्षेत फिरणारा दगड व स्पर्शिकेच्या दिशेने असणारा त्याचा वेग. आता आकृती बघा, या ठिकाणी जी दोरी फिरवली जाते तिची डायरेक्शन बघा, इट इज फ्रॉम लेफ्ट टू राईट. आणि आकृतीमध्ये बघा, डायरेक्शन आहे राईट टू लेफ्ट. दोन्ही आकृती बघा, लेफ्ट टू राईट बघा, डावीकडून उजवीकडे आकृती आणि उजवीकडून डावीकडे ब आकृती. त्या दोन्ही डायरेक्शन मध्ये दिसेल तुम्हाला जो दोरीला बांधलेला दगड आहे
हा पहिली गोष्ट. तर वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरतोय आणि त्याचा जो वेग आहे हा त्याच्या स्पर्शिकेच्या दिशेने आहे. बघा, स्पर्शिका म्हणजे आपल्या जी त्रिज्या आहे वर्तुळाची, त्रिज्येचं टोक आहे त्या ठिकाणी वर्तुळावरील बिंदू आणि हा टोक या ठिकाणी जो लंब होतोय, लंब ती स्पर्शिका आहे. तर तो जो वेग आहे हा स्पर्शिकेच्या दिशेने असतो. हे आपली आकृतीतून आपल्याला दिसून येते. आता आपण बघूया अभिकेंद्री बल म्हणजे नेमकं काय. अभिकेंद्री बल हे आपण समजून घेऊया. तर आपण जशी आकृती बघितली की वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते. या बलाला अभिकेंद्री बल असे म्हणतात. म्हणजे कोणतीही वस्तू जी वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरते, जसं आपण बघितला दोरीला बांधलेला दगड, तो दगड काय होणार आहे, हळूहळू गती कमी 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 होत गेल्यास तो केंद्राजवळ येण्याचा प्रयत्न करणार आहे. वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते. याच बलाला अभिकेंद्री बल असे म्हणतात. लक्षात ठेवायचे, व्याख्या परीक्षेला येऊ शकते. आता केपलरचे नियम समजून घेऊया आपण. जसं आपण बघितलं शास्त्रज्ञाच्या परिचय मध्ये आपण काय बघितलं की केपलर यांनी जे 3 नियम मांडले त्या 3 नियमांना सिद्ध करण्याचं काम आयझॅक न्यूटन यांनी केलंय. केपलर यांनी मांडण्याचं काम केलंय. क्लिअर? सिद्ध नाही केलं. सिद्ध कोणी केलं? न्यूटन यांनी. आता नियम नेमके काय त्या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया. 3 नियम महत्वाचे आहेत, लक्षात घ्या. तर ग्रहांचं आकर्षण, सूर्याचं आकर्षण, चंद्राचं आकर्षण, ताऱ्यांचं आकर्षण हे पूर्वीपासून आहे, नवीन नाहीये, पूर्वीपासून आहे. तर प्राचीन काळापासून मानव जो आहे हा ग्रहांच्या स्थितीचे निरीक्षण करत आलेला आहे. त्याच्यावरती अभ्यास हा पहिल्यापासून चालू आहे. ते आकर्षण असणं स्वाभाविक आहे की नेमके तारे आकाशामध्ये आहेत, किती अंतरावर आहेत, कुठे आहेत, सूर्य नेमका कुठे आहे, आकार किती मोठा असेल, वजन किती असेल, का तो प्रज्वलित होतोय, समुद्र किती मोठा असेल, पृथ्वी माहीतच नाही. पृथ्वीचा आकार गोलाकार आहे, कुठे आहे, भ्रमण करते, काहीच माहिती नाही. मग हे प्रश्न येणं स्वाभाविक आहे. मग समुद्र किती मोठा असेल, त्याचा अंत कुठं असेल, ही जमीन किती मोठी असेल, तिचा अंत कुठं असेल, असे असंख्य प्रश्न पहिल्यापासून पूर्वीपासून लोक याच्यावरती संशोधन करतायत. आणि संशोधन करता 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 आता कुठे लक्षात आलंय आपली पृथ्वी गोलाकार आहे, सूर्याभोवती फिरते, स्वतःभोवती फिरते. हे जे निरीक्षण आहे, हा जो अभ्यास आहे, हा पूर्वीच्या काळापासून चालत आलेला आहे. गॅलिलिओच्या आधी ही सर्व निरीक्षणे केवळ डोळ्याने केली जात होती. गॅलिलिओच्या अगोदर डोळ्याने केली जात होती. आणि 16व्या शतकापर्यंत ग्रहाच्या स्थिती व गतीविषयी बरीचशी माहिती उपलब्ध झाली. म्हणजे जी माहिती 16व्या शतकाच्या अगोदरपर्यंत उपलब्ध झालेली नव्हती, जजमेंट होतं, फक्त अंदाज वर्तवला जात होता, त्यापेक्षा बरीच माहिती 16व्या शतकानंतर उपलब्ध व्हायला सुरुवात झाली. योहानस केपलर, केपलर यांचं पूर्ण नाव योहानस केपलर, या शास्त्रज्ञाने या सर्व माहितीचा अभ्यास केला. ही सर्व माहिती अभ्यासली व त्यांना आढळून आले की ग्रहांची जी गती आहे त्या गतीला काही विशिष्ट नियम आहेत. त्यांनी ग्रहांच्या गतीविषयी 3 नियम मांडले. या 3 नियमांचा आपण आता सविस्तर अभ्यास करणार आहोत. ही आकृती समजून घ्या.
लंबवर्तुळ म्हणजे काय पहिले आपण समजून घेऊ, त्याच्यानंतर आपण नियमांकडे वळूया. नेमक्या कोणत्या आकृतीला लंबवर्तुळ आपण म्हणणार आहोत? क्लिअर? लंबवर्तुळ म्हणजे एखाद्या शंकूला, शंकू आपण काढूया. शंकू मीन्स कोन. आपला आईस्क्रीमचा कोन असतो ना, तशा प्रकारची आकृती कोन, शंकू. भूमितीमध्ये पण याचा अभ्यास आहे इयत्ता 10वीला. लंबवर्तुळ म्हणजे एखाद्या शंकूला एखाद्या प्रतलाने तिरके छेदले असता तयार होणाऱ्या आकृतीला काय म्हणतात? लंबवर्तुळाकार कक्ष किंवा प्रतलीय लंबवृत्त असे म्हणतात. समजा एखाद्या शंकूला एका प्रतलाने छेदले, इथं आपण प्रतल काढूया. समजा या ठिकाणी आपण एक प्रतलाची रचना केली, रेड कलर मध्ये आपण बघू. तिरपे छेदले प्रतलाने. आता छेदल्यानंतर काय झालंय? या ठिकाणी मध्ये जी रचना झालेली आहे मध्ये, तिला आपण प्रतलीय लंबवृत्त असे म्हणूया. यास 2 नाभिबिंदू असतात. किती नाभिबिंदू असतात? 2. आणि या 2 नाभिबिंदू पासूनच्या वर्तुळावरील कोणत्याही बिंदूंच्या अंतराची बेरीज एक समान असते. आता आपण हीच आकृती सेपरेट काढूया म्हणजे तुम्हाला अधिक क्लिअर होणार. या ठिकाणी आपण प्रतलीय लंबवर्तुळ काढू, लंबवर्तुळाकार कक्ष या ठिकाणी काढू. त्या ठिकाणी नाभी किती असणार आहे? 2. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आकृती आपण जी बघतोय F1 आणि F2 हे 2 नाभिबिंदू आहेत. किती आहे? F1 किती आहे? F2. F1 आणि F2. आता या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे? या 2 नाभिबिंदू पासून पूर्ण वर्तुळावरील कोणत्याही बिंदूच्या अंतरांची बेरीज समान असते. फॉर एक्झाम्पल समजा आपण इकडे बिंदू घेतला A, इथे बिंदू घेतला B आणि इथे बिंदू घेतला C. तर A पासून F1 F2 AF1 AF2 म्हणजे AF1 प्लस AF2 हे जे अंतर आहे इज इक्वल टू कोणासमोर समान असते? BF1 BF2 BF1 अधिक BF2 बरोबर CF1 CF2 CF1 CF2. हे या ठिकाणी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. पुढे जाऊया आपण. केपलरचा पहिला नियम. केपलरचा पहिला नियम काय ते आपण समजून घेऊ. ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार, आता बघितलं आपण लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. केपलरचा पहिला नियम. केपलरचा पहिला नियम काय?
तर ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य हा त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. इथे बघा आकृतीमध्ये लक्षात येईल तुमच्या. ग्रहांची सूर्याभोवती परिभ्रमण कक्षा या आकृतीत दाखवलेला आहे. एस या ठिकाणी सूर्य आहे. तर या आकृतीमध्ये सूर्याभोवतीच्या परिभ्रमणाची लंबवृत्ताकार कक्षा दाखवलेली आहे आणि सूर्याची स्थिती रेड कलर मध्ये बघा एस ने दर्शवली आहे. ग्रहाचा दुसरा नियम समजून घेऊ आपण. माफ करा, केपलरचा दुसरा नियम. केपलरचा दुसरा नियम या ठिकाणी रेड कलर मध्ये आपण घेऊ. सूर्य या ठिकाणी दाखवलेला आहे रेड कलर मध्ये एस, आणि जी कक्षा आहे परिभ्रमण कक्षा ही अशी लंबवर्तुळाकार दाखवलेली आहे. तर दुसरा नियम काय? ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा, ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ व्यापन करते. याचा अर्थ समजून घेऊ. या ठिकाणी ए हा ग्रह आहे, या ठिकाणी सी हा ग्रह आहे. आता समजून घ्या. ए ग्रहाने बी ठिकाणी पर्यंत जाण्यासाठी जितका कालावधी लागला तितकाच कालावधी सी या ग्रहाला डी पर्यंत जाण्यासाठी लागलेला आहे. ए ग्रहाला बी ठिकाणापर्यंत जाण्यासाठी जेवढा कालावधी लागला तेवढाच कालावधी सी ग्रहाला डी पर्यंत जाण्यासाठी लागला. मग या ठिकाणी हे जे क्षेत्रफळ तयार झालेलं आहे बघा, ए एस बी हे क्षेत्रफळ आणि सी एस डी हे क्षेत्रफळ, हे दोन्ही क्षेत्रफळ समान असतात. बघा किती प्रचंड आणि किती मोठा नियम विचार केला तर सूर्य कुठे, ग्रह कुठं, त्यांच्यातलं क्षेत्रफळ, ही सगळ्या गोष्टी या सोप्या नाहीयेत विद्यार्थ्यांना. त्यामागे प्रचंड मेहनत, प्रचंड अभ्यास आहे. आपल्याला खूप इझिली ते आपल्याला भेटलेलं आहे. क्लिअर? म्हणजे या ठिकाणी ए एस बी व सी एस डी यांची क्षेत्रफळे समान असतात. हेच आपण नियमाच्या स्वरूपात बघितलं. ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीमध्ये समान अंतर पार करते. अजून एक्झाम्पल जर आपण बघितलं, या ठिकाणी समजा ई नावाचा ग्रह आहे, तो एफ पर्यंत जाण्यासाठी तेवढाच कालावधी लावतो जेवढा ए ला बी पर्यंत जाण्यासाठी, सी ला डी पर्यंत जाण्यासाठी आणि ई ला एफ पर्यंत जाण्यासाठी लागतो. या ठिकाणी पुन्हा आपण जर विचार केला तर ई एस एफ याचं क्षेत्रफळ देखील एएसबी व सीएसडी यांच्या क्षेत्रफळ इतकंच येणार आहे. तर आपण तिसरा नियम समजून घेऊ. केपलरचा तिसरा नियम. तिन्ही नियम व्यवस्थित समजून घ्या, पाठ करा. तिसरा नियम, सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्त कालाचा वर्ग. जो ग्रह सूर्याची परिक्रमा करतोय त्यासाठी लागणारा आवर्तकाल त्याचा वर्ग हा
त्या ग्रहाच्या सूर्यापासूनच्या अंतराच्या घनाच्या समानुपाती असतो. म्हणजे या ठिकाणी लागणारा वेळ आणि अंतर याचा संबंध दर्शवलेला आहे. रिपीट करतोय मी. सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा सूर्यापासून सरासरी अंतराच्या घनाच्या समानुपाती असतो. म्हणजे या ठिकाणी जर आवर्तकाल असेल, आवर्तकाल जर असेल टी आणि सूर्यापासून त्या ग्रहाचे सरासरी अंतर असेल आर, सरासरी अंतर आर, तर नियमानुसार टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. म्हणजे टी चा वर्ग हा आर च्या घनाशी समानुपाती असतो. म्हणजे या ठिकाणी आपण जर एक स्थिर संख्या जर घेतली के, स्थिरांक, के म्हणजे स्थिरांक, तर येणार के गुणिले आर घन. के काय या ठिकाणी स्थिरांक. याचाच अर्थ की टी वर्ग भागिले आर घन याच नेहमी उत्तर के म्हणजे स्थिर येणार, स्थिरांक येणार. टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के. केपलरने हे सर्व नियम, तिन्ही नियम केवळ नियमितपणे निरीक्षण करून, ऑब्झर्वेशन करून मापन केलेल्या ग्रहांच्या स्थानांवरून शोधून काढले. ग्रह या नियमांचे पालन का करतात याचं कारण त्यांनी मांडलं नाही, त्यांना माहिती नव्हतं. आणि गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडताना या केपलरच्या नियमाची मदत कशी झाली, न्यूटन यांना मदत कशी झाली, हे आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पुन्हा एकदा सांगतो की एवढा प्रचंड अभ्यास करणं सोपी गोष्ट नाहीये. सूर्याचा, ग्रहाचा, अंतराचा, वेगाचा, क्षेत्रफळांचा खूप आणि खूप प्रचंड मोठी गोष्ट आहे आणि ती आपल्या समोर इझिली आलेली आहे. तर ज्यांनी हे निर्माण केलं त्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. तुम्ही कमीत कमी त्याचं वाचन तरी करा, अभ्यास तरी करा, पाठांतर तरी करा. तर आज आपण काय शिकलो? तर आज आपण शिकलो सर्वप्रथम गुरुत्वाकर्षणाचे बल, त्यानंतर आयझॅक न्यूटन या शास्त्रज्ञाविषयी माहिती आपण घेतली. अभिकेंद्री बल म्हणजे काय हे आपण समजून घेतलं. केपलरचा नियम याचा अभ्यास आपण केला. लंबवर्तुळ म्हणजे काय ते आपण समजून घेतलं. केपलरचा पहिला नियम, दुसरा नियम आणि तिसरा नियम समजून घेतला. तर आजचा तुम्हाला मी गृहपाठ देतो, स्वाध्याय देतो. स्वाध्यायामध्ये आयझॅक न्यूटन या शास्त्रज्ञाचा अल्प परिचय द्या. अल्प परिचय 3 ते 4 ओळीत जेवढं शक्य असेल तेवढं लिहा. त्यानंतर अभिकेंद्री बल म्हणजे काय व्याख्या लिहा. अभिकेंद्री बल म्हणजे काय? लंबवर्तुळ, लंबवर्तुळ म्हणजे नेमकं काय आकृती सहज स्पष्ट करा. म्हणजे तुम्हालाही कळलं पाहिजे एक्झॅक्टली लंबवर्तुळ कशाला म्हणतात. केपलरचा पहिला नियम लिहा, केपलरचा दुसरा नियम लिहा, केपलरचा तिसरा नियम लिहा. भेटूया आपण पुढील भागात. व्हिडिओ नीट ऐका, नीट वाचा, समजून घ्या. नसेल समजलं तर आपल्या शाळेतल्या विज्ञान शिक्षकांना विचारा. त्यांच्या झूम मीटिंग्स, गुगल मीटिंग्स, व्हॉट्सअप चॅट जे काही पॉसिबल असेल, यूट्यूब व्हिडिओज सगळ्यांचा वापर करण्याचा अधिकाधिक प्रयत्न करा. या व्हिडिओला लाईक करा, तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये द्या, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद.